CSR 24 न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। दीपक भागवत पारधी माझं नाव आहे। पूर्ण राहणार तुळजापूर। मला 70 टाक्यापेक्षा जास्त टाके पडलेले आहेत। ते माझ्या मांडीवर कोयता मारलेला आहे, मला गाडीनं उडवलेलं आहे ते। तरी पण ते DSP साहेब मला म्हणतं मी स्वतः मारून घेतलं आहे। आणि त्यात माझ्या ह्याच्यामध्ये 18मध्ये जेवढे कलम आहेत तेवढे पण कलम वाढवले नाहीत त्यानं, आणि 307 पण लावला नाही त्याच्यात। आणि त्यानं पैसे घेऊन ही केस दबावात उभी करण्यासाठी मला सारखं तिथे गेलं की मला चल बाहेर हो बाहेर, चल बाहेर हो बाहेर म्हणतंय। आज मी SP ऑफिसला आलो आहे। इथं मी आत्मदान करणार आहे। मी पेट्रोल ओतून घेतलं आहे, आता मी इथं जळून मारणार आहे। मला लय वैताग आला। हे साहेब काय करू शकना गेल्यात, माझ्यावर लक्ष देणार ते, माझ्यावर कोणचीच कारवाई अजून गुन्हा दाखल झाला तरी आणि आरोपी अजून अटक केले नाही। ते DSP साहेब म्हणतात मी स्वतः मारून घेतलं। तुळजापूरचे देशमुख साहेब आहे ते DSP साहेब, मी स्वतः मारून घेतलंय म्हणते ते। कधी झाली घटना? 1 तारखेला झालेली आहे घटना। गेल्या तेव्हापासून काय बघितलं नाही, काय बोललं नाही, काय विचार केला नाही आमचा। मी लेकरा बाळाचे आम्ही रक्त मास चारून आम्ही लेकरा बाळाचं जतन केलेले असते ते। आम्ही विटभटीवर कामं करताव आम्ही। नेऊन माझ्या लेकाला थार गाडीनं उडवलंय आणि पायत्यानं मारलं या। DSP साहेब म्हणताय की 10 लाखावर 15 लाखावर 20 लाखावर बोलायला लागलं आणि याला ओढून काढा मधनं म्हणतोय या। आमचा विचार कायच करेना गेलाय, म्हणून आम्ही इथं आत्मदान करणार आहोत। SP साहेबाला बोलून आम्ही इथंही करणार आहोत। माझं एकच म्हणणं आहे, 307 वाढवावा, DSP साहेबाला आरोपी करावं, आणि जेवढे 18चे गुन्हे आहेत तेवढे मला गुन्हे वाढ करावे। माझी एवढीच कळकळीची विनंती आहे मला बाकी काय नको।